मी प्रवर्तला परमार्थ मार्गी, तव महाविघ्नी केली लागी। मग लेऊनी विचाराची वज्रांगी, प्रबोध फरसे पराभविली, प्रबोध फरसे पराभविली। श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या वतीनं आयोजित या श्री चक्रधरायन या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या सदराचं हे आजचं शेवटचं सत्र आहे। हे सांगता समारोपाचं सत्र आहे। गेले 10 दिवसापासून आपण विविध विषयावर चिंतन केलं। सर्वज्ञांच्या विविध जीवनमूल्यांवर, नीतिमूल्यांच्या दृष्टिकोनातून विविध विचारांचं आपण चिंतन केलं आणि आज आपण या समारोपाच्या सत्रामध्ये येऊन पोहोचलो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार हे त्रिकालाबाधित आहेत, कारण ते परमेश्वरीय विचार आहेत। ते परावाणीतून निर्माण झालेले विचार आहेत। सर्वज्ञांच्या सूत्राचं लक्षण बंधूंनो असं आहे, हे त्रिकालाबाधित आहेत। कालही त्याची गरज होती, आजही आहे आणि शेकडो वर्ष उलटून गेले तरीसुद्धा हे विचार तितके चिरंतन आहे। म्हणून शाश्वत चिरंतन मूल्याचं तत्व सर्वज्ञांच्या विचारांचा हा खरा तर एक अभिन्न असलेलं स्वरूप आहे आणि अशा या सर्वज्ञांच्या विचारांचं चिंतन आपण करतो आहोत। आज आपण ज्या विचारांचं चिंतन करणार आहोत, आजच्या कालखंडामध्ये ज्या आधुनिक समस्या आपल्याला भेडसावतात, आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात, आपल्याला त्याच्यासोबत संघर्ष करावा लागतो, या आधुनिक समस्या आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांचं चिंतन या विषयावर आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत। खरं तर समस्या जे खूप आहेत, अनंत आहेत, असंख्य आहेत, परंतु या समस्यांचं कुठेतरी उत्तर आपल्याला सर्वज्ञांच्या विचारामध्ये भेटतं, चिंतनामध्ये भेटतं, सूत्रामध्ये याचं उत्तर आपल्याला भेटतं आणि या दृष्टिकोनातून आजच्या विचारांचं थोडंसं आपण चिंतन करणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार हा 12व्या शतकातला, आज 800 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा आजच्या 21व्या शतकातल्या सर्व समस्यांचं सुलभीकरण सर्वज्ञांच्या विचारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आपल्याला माहीत असतं, माणूस असतो हा विविध बाहेरच्या संदर्भातून किंवा इतर घटनांच्या वातपित्त कप प्रकृतीच्या माध्यमातून आजारी पडतो आणि त्याचं शारीरिक संतुलन बिघडतं। शरीरामधले हे 3 घटक आहेत, आपण ज्याला वात, पित्त आणि कप असं म्हणतो, या 3 प्रकृती आहेत। पण याच्यामध्ये असमतोल झाला तर शारीरिक आरोग्य खराब होतं आणि तिथे रोग, आजार तयार होतो। आजार ही त्याची प्राथमिक अवस्था आहे, परंतु हा आजार जेव्हा बळावला जातो तेव्हा त्याचं रोगामध्ये रूपांतर होतं। आजाराला आपण प्रतिबंधित करू शकतो, पण जेव्हा तो रोगामध्ये परिवर्तित होतो की नाही तेव्हा तो जटिल बनत जातो, कठीण बनत जातो। याचं प्रमाण या रोगाचं जेव्हा वाढतं, फैलावतं संपूर्ण शरीरामध्ये, तेव्हा त्याची व्याधी तयार होते। आजार हे त्याचं प्राथमिक रूप होतं, रोग हे त्याचं माध्यमिक रूप होतं। तर या पद्धतीनं त्याचं व्याधी असलेलं हे व्यापक रूप आपल्याला पाहायला मिळतं, कारण व्याधीने माणूस जर्जर होऊन जातो आणि मग त्याच्यामध्येच त्याचा देहांत होत असतो। परंतु ज्याप्रमाणे ही शारीरिक समस्येबद्दल आपण विचार केला, तशी समस्या कुठलीही अशीच असते, प्रारंभीच्या रूपानं ती आजारासारखी असते। आपण तिच्यावर प्रतिबंधित केलं तर तो आजार थांबू शकतो, पण तो आजार जेव्हा रोगामध्ये परिवर्तित होतो तेव्हा तो संसर्गजन्य बनतो आणि तो सार्वत्रिक बनू लागतो। सार्वत्रिक बनता बनता त्याचं स्वरूप जेव्हा व्यापक होतं, विस्तारलं जातं, जटिल होत जातं, तेव्हा ती व्याधी बनते। हे जसं मनुष्याच्या शरीराबद्दल आहे की नाही, तसंच समस्यांबद्दल सुद्धा आहे। समस्या सुरुवातीला सामान्य असते, विस्तारली की तिचा व्याप वाढतो। आपण सर्वजण आजच्या जागतिक महामारीच्या कालखंडामध्ये याचं स्वरूप सर्वजण अनुभवतो आहोत आणि या सर्व समस्यांवर उपाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे। म्हणून समस्या जरी असली तरी स्वामींच्या एका सूत्राचा आशय फार सुंदर आहे, प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच असतो। किंबहुना समस्या येत असतानाच ती उपायाला घेऊन समस्या तयार होते। उपायाव्यतिरिक्त समस्या असू शकत नाही। जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असू द्या, त्याला हा उपाय हा असतोच, असं स्वामींचा आशयाचं महत्त्वाचं सूत्र आहे। मग हे सर्व सांगत असताना आजची समस्या आपल्याला शोधावी लागते आणि मग त्याचा विचार, त्याचं सुलभीकरणाचा विचार आपल्याला सर्वज्ञांच्या विचारामध्ये भेटतो। खरं तर या समस्या निर्माण कधी होतात? जेव्हा माणूस जन्माला आला की नाही तेव्हापासूनच समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली। माणसाच्या अगोदर कुठली समस्या नव्हती। माणूस पृथ्वीवर आला, सृष्टीमध्ये आला, समस्येला सुरुवात झाली, जसजसा त्याचा वावर वाढू लागला, समस्या विस्तारित होऊ लागल्या आणि आज या समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं आपल्याला दिसून येतं। परंतु तरीसुद्धा
माणसानं स्थिर राहायला हवं, कारण सर्वज्ञांनी आम्हाला त्याच्यावर उपाय सांगितलेले आहेत। सर्वज्ञांच्या सूत्रामध्ये, चिरंतन तत्वामध्ये आपल्याला हे सर्व उपाय भेटतात। सूत्रांमध्ये ही ताकद आहे, चिरंतन शाश्वत मूल्य आहे संपूर्ण जगामध्ये। फक्त हिंदुस्थानामध्येच नाही असं नाही, हिंदुस्थानाच्या बाहेरसुद्धा प्रत्येक देशामध्ये सर्वज्ञांच्या विचारांच्या माध्यमातून जर वाटचाल घडली तर पुन्हा एकदा या सृष्टीचं नंदनवन निर्माण होऊ शकतं। मग समस्या आपल्याला आहेत, उपाय हे आपल्याकडे आहेत, फक्त आपल्याला त्या समस्यांच्या सुलभीकरणासाठी त्या उपायाचा अवलंब करावा लागेल। मग समस्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत, समस्यांचं स्वरूप आपल्या लक्षात यायला हवं, मग त्याचा उपाय आपल्या लक्षात येतो। या समस्यांचं चिंतन आपल्याकडेही असलं पाहिजे। सर्वज्ञांच्या विचारांचं चिंतन करताना बंधूंनो आपल्या लक्षात येईल, आज आधुनिकीकरणाने प्रचंड हिंसाचार समाजामध्ये निर्माण झालेला आहे। सर्वज्ञांनी 12व्या शतकामध्ये सांगितली, हिंसा 3 प्रकारची असते, मानसिकसुद्धा हिंसा असते, वाचिक असते आणि शारीरिकसुद्धा हिंसा असते। आपणाला माहीत असेल, जेव्हा एखादा सिंह असतो तो भुकेने व्याकुळ होतो तेव्हा तो दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करतो, हिंसा करतो आणि स्वतःचं पोट भरण्याचं काम करत असतो। पण जर एखादा सिंह भुकेलेला असेल म्हणून तो दुसऱ्या सिंहाला कधी मारून खात नाही, पण माणसाचं असं नाही। माणूस जेव्हा स्वार्थानं पछाडतो की नाही, तो माणसालाच काय अशा असंख्य लोकांना संपून टाकायचं कामसुद्धा तो करतो। हिंसा तिथे जन्माला येते, क्रोधाचा अतिशयातून हिंसा तयार होते, दुसऱ्यावर आधिपत्य गाजवण्यासाठी हिंसा तयार होते। ती मानसिक असते, ती शारीरिक असते, ती वाचिक असते आणि याच्यातून असमतोल निर्माण होतो। हिंसक समाज जेव्हा जन्माला येतो, संपूर्ण सृष्टी व्यवस्था धोक्यामध्ये येते, प्राणी व्यवस्था धोक्यामध्ये येते। आणि सर्वज्ञांनी याच दृष्टीनं स्वामींनी सांगितलंय, हिंसा करणं एक पाप आहे, कारण या पापातून आपला तमोगुण वाढतो आणि पापातून पुन्हा नरकाची निष्पत्ती होते। जर म्हणून या हिंसा तत्वाला, जर या हिंसेच्या समस्याला जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल, हिंसाच्या या समस्याला जर सोडवायचं असेल, तर सर्वज्ञांच्या अहिंसक विचाराकडे आपल्याला यावं लागतं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 12व्या शतकामध्ये पारध्यांचं सुद्धा रूपांतर केलं। हिंसक असणारे पारधी क्षणार्धात बदलून गेले। स्वामींच्या शब्दामध्ये एवढी ताकद कशी निर्माण झाली? एवढी मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते। हिंसाचारासारखी समस्यासुद्धा सर्वज्ञांच्या अहिंसक विचारातून आपल्याला सोडवता येते। फक्त हे अहिंसात्मक विचाराचं मूल्य जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला हे रुजवावं लागेल। समर्थ रामदासांचा एक श्लोक फार सुंदर आहे, आपणे अशी चिमोटा घेतला तेने कासावीस झाला। हे स्वतःला चिमटा घेऊन बघा, जर आपल्याला वेदना होते तर स्वतःच्या जिभेसाठी प्राण्यांच्या हत्या करणं, प्राण्यांची हिंसा करणं हे कुठल्या नीतितत्वामध्ये बसतं? नाही बसणार बंधूंनो। त्यांनासुद्धा जीव आहे आणि मग अशा जीवांना त्याची हिंसा करून, त्यांना दुःख देऊन आपण आपलं पोट भरणे हा कुठलाही व्यवस्थेतला नियम नाही। मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारासाठी झालेली आहे, याचा विसर आपल्याला पडला, याच्यातून हिंसेचा जन्म झाला। सर्वज्ञांच्या अहिंसेचा जर विचाराचा जर आज आपण अवलंब केला तर आपण निश्चितच या सृष्टीवरचा, पृथ्वीवरचा हिंसाचार थांबवू शकतो। हिंसाचारासोबतच आपल्याला दहशतवादाची समस्यासुद्धा आज भेडसावते। प्रत्येक देश आपल्या स्वसामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशावर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहे, दुसऱ्या देशाचा भूभाग गिळंकृत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, आपलं बल दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतो, आपली सत्ता लादण्याचा प्रयत्न करतो। हा एक प्रकारचा दहशतवाद आहे। दुसऱ्याला शस्त्राच्या भीतीनं, दुसऱ्याला अस्त्राच्या भीतीनं आपले विचार त्याच्यावर लादणं हा दहशतवाद आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशा दहशतवादी विचारांना तिलांजली दिलेली आहे। कारण आपल्याला माहिती असेल, सर्वज्ञांच्या सन्निधानामध्ये असाच योग घोडाचोडी शिष्याचा येतो आणि त्याने गाव जाळल्यानंतर स्वामी उदास होतात। ज्या सर्वज्ञांना अभयदानाची अपेक्षा आहे समाजाकडून, सर्वज्ञांच्या नेत्रामधून, वृत्तीमधून, कृतीमधून, वर्तनातून अभयदानाचं महत्त्वाचं तत्व आपल्या समोर येतं आणि या अभयदानाला तिलांजली देऊन गाव जाळणारा घोडाचोडी जेव्हा शिष्य भेटतो, स्वामी त्याचा संघात सोडून देतात। स्वामी सांगतात, येसनीभूत हिंसा घडली, तुम्हा क्षीणभरही घृणानुपजे। स्वतःच्या कृत्याबद्दल आपल्याला लाज वाटत नाही का, हेवा वाटत नाही का? सर्वज्ञांना असा दहशतवादी विचार, हिंसक विचार मान्य नाही। स्वामींनी त्याचा सांगात सोडला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्रीप्रभूंच्या भेटीसाठी रिद्धपुराकडे अहोरात्र 3 दिवस चालत तिथे जाऊन पोहोचले। सर्वज्ञांनी अभयदानाची मात्रा, अभयदानाचं रामबाण औषध आपल्याला दिलेलं आहे। आज जगाच्या पाठीवर निर्माण झालेली हिंसाचार असेल, दहशतवाद असेल, या सर्व गोष्टींना संपविण्यासाठी एकच चिरंतन शाश्वत मूल्य स्वामी सांगतात। या समस्यांवरचं सुलभीकरण स्वामी सांगतात। स्वामी अभयदानाची दीक्षा देतात।
संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाची भिक्षा मागितली, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अभयदानाची भिक्षा मागतात आणि आपल्याला सांगतात, तुम्ही तुमच्याकडून कुठल्याही प्राणीमात्राला उपद्रव होता कामा नये. हे चतुर्विध भूतग्राम तुमच्यापासून अभय झालं पाहिजे, अभय तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्यापासून भयभीत होऊ नका आणि तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या मनातसुद्धा भीती उत्पन्न होऊ देऊ नका. असं समत्व असलेला विचार, शांततेचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. कारण आपल्याला माहिती असेल, जगाच्या पाठीवर अनेक देशांनी युद्ध निर्माण केली, युद्धातून अशांती निर्माण होते. जगाच्या पाठीवर चिरंतन मूल्य तत्व आहे बंधूंनो, युद्धातून कधीच शांततेची प्रस्थापना होऊ शकत नाही. सर्वज्ञांनी सांगितलं, हा हिंसाचार टाळायचा असेल, दहशतवाद टाळायचा असेल, आपल्याला अभयदानाकडे यावं लागतं. 12व्या शतकामधला सर्वज्ञांचा अभयदानाचा विचार आजही अनेक समस्यांना सोडवू शकतो बंधूंनो. घराघरामध्ये चाललेल्या विविध हिंसाचाराला संपवण्याची ताकद सर्वज्ञांच्या अभयदानामध्ये आहे. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज तिसरी एक महत्त्वाची समस्या सर्वत्र पाहायला मिळते, ती म्हणजे आत्महत्येची समस्या. क्षेत्र कोणतंही असू द्यात, चित्रपटाचं क्षेत्र असू द्या, शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, कुठल्या व्यापाराचं क्षेत्र असू द्या, व्यवसायाचं असू द्या, अथवा कृषी क्षेत्र असू द्या, अनेक क्षेत्रामध्ये लोक आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. बंधूंनो, आत्महत्या ही संपूर्ण जगाची फार मोठी समस्या आहे. असंख्य लोक आत्महत्येनं व्याकुळ झालेत. खरं तर हे आत्महत्येकडे वळतात का? याचं कारण असं आहे, नैराश्याच्या माध्यमातून तिकडे वळतात. हताश झालेला माणूस, दुर्बळ झालेला माणूस जेव्हा या पद्धतीने स्वतःचं शरीर संपवण्याचा प्रयत्न करतो, ही एक प्रकारची आपण आपल्या आत्म्यावर केलेला अत्याचार आहे. त्याला आत्महत्या असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये शांताबाईसा नावाची एक माता वसमतच्या परिसरातून येते. आत्महत्येचा विचार करून आलेली माता, स्वामींच्या दर्शनानं तिच्यामध्ये बदल होतो. स्वामी सांगतात, बाई, आत्महत्या ही शरीरासाठी, ही जीवमात्रासाठी अपायकारक असणारी गोष्ट आहे. कारण आत्महत्येतून नरक निष्पन्न होतात. स्वामी औसाला सुद्धा सांगतात, या शरीराच्या संपूर्ण पिंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. सर्व देवतांच्या पिंडस्थ आपल्या शरीरामध्ये आहेत. एवढ्या मोठ्या हिंसेचं दोष आपल्याला लागतो, नित्य नरकाची निष्पत्ती होते. स्वामींनी आत्महत्येपासून शांताबाईसाला परावृत्त केलं. स्वामींच्या विचारातून औसासुद्धा आत्महत्येपासून परावृत्त झाली. सर्वज्ञांच्या विचारामध्ये बंधून ही ताकद आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे, त्यांना एक वैचारिक स्फुल्लिंग देण्याची गरज, वैचारिक चिंतन देण्याची गरज आहे. फक्त पॅकेज देऊन बंधूंना आत्महत्या थांबत नाहीत, आपण अनुभवतो आहोत. शासनाकडून असंख्य पद्धतीत मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी दिल्या जाते, परंतु याच्यातून कर्ज बुडवण्याची नवी समस्या निर्माण होते. अनेक बँका, अनेक पतसंस्था तोट्यामध्ये जातात. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळीत होऊन जाते. फक्त पॅकेज देऊन आत्महत्या थांबत नाहीत, त्यांना मानसिक आधाराची गरज असते. फक्त आर्थिक दुर्बलतेतून माणूस आत्महत्या करतो असं नाही बंधूंनो. नैराश्यातून, अपयशातून, आज प्रचंड स्पर्धा आहे सर्वत्र, कुठल्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेतून अपयश निर्माण होतं आणि अपयश त्याने खचलेला माणूस मग इकडे आत्महत्येकडे वळतो आणि आत्महत्येतून या नैराश्यातून निर्माण होते. सर्वज्ञांच्या या तत्वविचारांमध्ये स्वामींनी सांगितलं, बाई, अशा प्रकारच्या आत्महत्येपासून आपण परावृत्त व्हायला हवं. हा सर्वज्ञांनी दिलेला आत्महत्येचा महत्त्वपूर्ण असलेला या समस्येवर स्वामींचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. आज अजून एक महत्त्वाची समस्या आपल्याला पाहायला मिळते, स्त्रियांवर होणारे अत्याचार. 21व्या शतकामध्ये आपली वाटचाल घडते आहे. आज असंख्य स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळतं. कुटुंबामध्ये असेल, समाजामध्ये असेल, कुठल्या तरी चालत्या वाहनातून अनेक स्त्रियांवर अत्याचार झाल्याचं आपल्याला पाहता येतं. हे सर्व पाहत असताना या अत्याचाराला थांबवण्यासाठी, स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारांनासुद्धा थांबवता येतं. स्वामींनी हे आपल्याला दाखवून दिलं, तुमचा जीव आहे तशा स्त्रियांचा सुद्धा जीव आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला, अत्याचाराला आपण करता कामा नये. त्यांनीसुद्धा या अत्याचाराला बळी पडू नये. म्हणून स्वामींचं एक तत्त्व आहे. स्वामी सर्व स्त्रियांसाठी सुद्धा आदर्श सांगतात. स्वामी सांगतात, तुम्ही अंगभर वस्त्र परिधान केलं पाहिजे. तुझं संरक्षण करणारी लज्जारूप धर्म तुमच्यामध्ये आहेच. फक्त तो तुम्हाला, स्वतःची लज्जा तुम्हाला सावरू शकते. ही लज्जा तुम्हाला अंगभर वस्त्रातून तुम्हाला झाकता आली पाहिजे. सर्वज्ञांचा स्त्रियांबद्दलचा असलेला जो विचार आहे, उन्नत असलेला धर्माचा अधिकार देणारा सर्वज्ञांचा विचार, सर्वज्ञांनी अनेक ठिकाणी, अनेक संदर्भातून स्त्रियांच्या या तत्वविचारातून आपल्याला मोकमोकळ्या पद्धतीनं या समस्येवरती सुद्धा आपल्याला उपाय सांगितलेला आहे. अजून एक महत्त्वाची समस्या आजच्या कालखंडामध्ये आपल्याला भेडसावते, ती म्हणजे व्यसनाधीनतेची असलेली समस्या आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आज व्यसनाधीन झालेला समाज आपल्याला पाहायला मिळतो, याच्यावरही उपाय सांगितलेला आहे.
आपल्याला माहिती असेल, संपूर्ण जगावर साम्राज्य निर्माण करण्याचा विचार करणारा हिंदुस्थान भारत देश, ज्याच्यामध्ये तरुणांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर संख्या आहे, एवढं म्हणजे युवकांचं तरुण बळ या देशाकडे असतानाही आज आपला देश महासत्ता बनू शकत नाही. याचं महत्त्वाचं कारण आपला देशातला तरुण आज व्यसनांच्या आहारी गेलेला आहे. मग शरीरावर अंमल करणारे दारूसारखं व्यसन असेल, मद्यासारखं व्यसन असेल, सिगारेटसारखं असेल, तंबाखूसारखं असेल, शरीरावर स्वतःचं संतुलन गमावणारे ही जी व्यसनं असतात, ही व्यसनं माणसाला खऱ्या अर्थानं व्याकुळ बनवतात, त्याची शारीरिक क्षमता नष्ट करतात. स्वामींनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी महानुभाव संप्रदायाच्या विचाराने फार मोठी व्यसनाधीनतेला मुक्त करण्याचं काम, निर्व्यसनी समाज तयार करण्याचं काम सर्वज्ञांच्या विचारांनी आजपर्यंत केलेलं आहे. आपल्या शरीराला शुद्ध आपण ठेवू शकतो. तत्वविचाराने आपल्याला सात्विकता निर्माण होऊ शकते. गोपालकृष्ण महाराजांनी यादवांना सुद्धा सांगितलं होतं, मतद्रव्य न सेवागा, मद्यप्राशन करू नका. तुम्ही व्यसनी बनला, तुम्हीच तुमच्या विचारांनी, तुमच्या मद्यप्राशनाच्या या व्यसनाधीनतेनं संपूर्ण कुळाचा नाश कराल. नेमकं तेच झालं. आजही नेमकं हेच घडताना दिसतंय. आपणाला माहिती असेल, जागतिक महामारीचा कालखंड सुरू असताना सुद्धा या देशामध्ये मद्याची दुकानं उघडी राहावीत म्हणून कितीतरी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला गेला. अनेक किलोमीटरच्या रांगा मद्यप्राशनासाठी उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सगळं बंद झालं तरी चालेल, पण मद्याची दुकानं उघडी राहिली पाहिजे अशी समाजाची विकृत मानसिकता निर्माण झाली. याच्यापासून जर दूर व्हायचं असेल, आपला सर्वनाश जर टाळायचा असेल, तर व्यसनापासून दूर होणारा समाज सर्वज्ञांच्या विचारातून निर्माण होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची समस्या आज सार्वत्रिक आपल्याला भेडसावते, ती म्हणजे भ्रष्टाचाराची समस्या. प्रत्येक माणूस दुसऱ्याला गिळंकृत करण्यासाठी टपलेला आहे. जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह हे तत्त्व आपण विसरून चाललो आणि स्वतःच्या सत्तेच्या बळावरती, स्वतःच्या आर्थिक सत्तेच्या बळावरती, शस्त्रांच्या बळावर दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, गैरव्यवहाराच्या माध्यमातून आपण द्रव्य निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो. लोकांना वेठीस धरू लागलो. सर्वसामान्य माणसांना वेठीस धरून त्यांच्यातून आपण द्रव्य निर्माण करण्यासाठी असंख्य प्रकाराने भ्रष्टाचार पाहायला मिळतो. जगभरामध्ये सध्याच्या कालखंडात भारत फार उच्च स्तरावर पोहोचलेला आहे भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून. आपल्याला हे चित्र आज सर्वत्र वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. कुठलंही क्षेत्र असू द्या, कृषी क्षेत्र असू द्या, शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, तुम्ही पैसे मोजले की तिथे डिग्री मिळते, पदवी मिळते, त्या पदव्यातून पुन्हा भ्रष्टाचार निर्माण होतो. राजकारणातला भ्रष्टाचार तर आपल्याकडे सर्वश्रुत आहे. मोठ्या प्रमाणावर राजकारणातल्या भ्रष्टाचारांच्या आकड्यांनी तर गगनभरारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच आहे, फक्त दुसऱ्याकडून हिरावून घेणे. याच्यातून भ्रष्टाचाराची समस्या तयार होते. स्वामींना अशा प्रकारचा समाज अपेक्षित नाही, जो शांततेला देणारा आहे, सत्वस्थतेला देणारा आहे, नीतिमूल्यांचं, तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन आणि आचरण करणारा समाज स्वामींना अभिप्रेत आहे. सर्वज्ञांनी अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला नेहमीच विरोध केलेला आहे. महानुभाव संप्रदायाने सुद्धा अशा चुकीच्या भ्रष्टाचाराच्या विचारांना संपवण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये धर्मरूप विचाराची पारदर्शकता निर्माण केली, अध्यात्माच्या नीतिमूल्याचं, तत्त्वज्ञानाचं चिंतन केलं आणि या माध्यमातून आपण भ्रष्टाचाराला सुद्धा थांबवू शकतो. आपल्या गरजा मर्यादित केल्या की नाही, स्वाभाविक भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर आपण कमी करू शकतो. आज अजून एक समस्या आपल्याला सर्वत्र भेडसावते, ती म्हणजे प्रदूषणाची समस्या. ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, या प्रदूषणातून मोठ्या प्रमाणावर वॉर्मिंग, ग्लोबलायझेशन निर्माण होतं. जागतिक उष्णांकाचं, उष्णतामानाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. कुठे महापूर येतात, कुठे तर दुष्काळ निर्माण होतो, कुठे पाण्याची समस्या असते, तर कुठे महापुरातून आणि मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झालेला समाज आपल्याला दिसतो. कारण जागतिक असंतुलन जेव्हा निर्माण होतं, या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जेव्हा जंगलतोड झाली, वन्य जाती संपवण्यासाठी प्रयत्न झाला, जंगलं नष्ट झाली, याच्यातून उष्णतामान वाढत गेलं, बर्फ वितळत गेला आणि बर्फाच्या वितळण्यातून अशा प्रकारची असंतुलनाची समस्या तयार झाली. सर्वज्ञांनी मात्र या संपूर्ण समाजाला, निर्हिंसक बनणाऱ्या समाजाला या पद्धतीतून विचार आपल्याला दिला की तुम्ही सात्विकता निर्माण करू शकता, शांतता निर्माण करू शकता. हे सर्व करत असताना स्वामींनी सुद्धा प्रदूषणापासून दूर राहण्याचा विचार समाजाला दिला. आपल्याला माहीत असेल, मेहकरला जेव्हा गोकुळाष्टमीचा सण साजरा करणार होते बोनेबाईचा, तेव्हा स्वामी सांगतात, बाई गोकुळ काही मातीचं, श्रीकृष्ण काही मातीचा, माती आणून तुम्ही अशा प्रकारे मातीची साधनं निर्माण करून संपूर्ण पृथ्वी व्यवस्थेची, सृष्टी व्यवस्थेची, या म्हणजे मातीची समाज व्यवस्थेची अशा प्रकारे भंग करू शकत नाही. तुम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजे. स्वामींनी तिथे होणाऱ्या या पद्धतीच्या प्रदूषणाचा विचार थांबवलेला आहे. शुद्ध विचार स्वामी देतात. ध्वनी प्रदूषण आपण थांबवू शकतो, जलप्रदूषण
प्रदूषण आपण थांबवू शकतो. पाण्याचा योग्य प्रकारे वापर करून अपव्यय टाळून आपण योग्य प्रमाणात माफक पद्धतीनं पाण्याचा वापर करून सर्वज्ञांच्या विचारातून संपूर्ण सृष्टीमध्ये एक प्रकारचं नंदनवन निर्माण करू शकतो. समस्या बंधूंनो म्हणजे अनेक आहेत. एका शेवटच्या विषयाकडे येतो या समस्येच्या माध्यमातून. हे सर्व सुरू असताना आज आपल्याला सर्वत्र अन्नधान्याची समस्या पाहायला मिळते, अस्वच्छतेची समस्या पाहायला मिळते, प्रचंड लोकसंख्या वाढीची समस्या पाहायला मिळते आणि या सर्वात पुढे जाऊन कौटुंबिक आरोग्य धोक्यात आणणारी मानसिक आरोग्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते. मानसिक आरोग्यास धोक्यात आलेलं आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आपण आधुनिक झालो, प्रत्येकाच्या संपर्कातून आपल्याला संपर्क यंत्रणेतून आपण असंख्य लोकांपर्यंत पोहोचू लागलो, पण या सर्व यांत्रिकीकरणाचा प्रचंड मानसिक ताण आज माणसावर निर्माण होतो. फक्त खिशामध्ये डेबिट कार्ड असेल, मोबाईल असेल, इंटरनेट असेल तर आपण जगभरामध्ये संपर्क निर्माण करतो. जगभरात संपर्क निर्माण झाला, पण घरातल्या माणसाचा मात्र आपण संपर्कातून दूर चाललो. आज सर्वत्र चकचकीत झालेले रस्ते दिसतात, परंतु माणसांची मनं मात्र अस्वस्थ झालेली आपल्याला दिसतात, अस्वच्छ झालेली दिसतात. संपूर्ण गावं तंटामुक्त होत चाललीत, पण कुटुंब मात्र तंटायुक्त होत चाललेली आपल्याला दिसतात. अस्वच्छता, मानसिक या ठिकाणी खच्चीकरण किंवा आपण ज्याला दुर्बल झालेला समाज, अशा प्रकारच्या कितीतरी असलेल्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व समस्यांचं जर सुलभीकरण करायचं असेल, सर्वज्ञांच्या सूत्रामध्ये बंधूंनो ही ताकद आहे, विचारामध्ये ताकद आहे. कारण सर्वज्ञांचे सूत्र हे शाश्वत विचारांना देणारं, शाश्वत चिरंतन मूल्याला देणारं, सर्वात आज कौटुंबिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्यसुद्धा सुदृढ करण्याची ताकद. आणि म्हणून सर्वज्ञांनी 12व्या शतकामध्ये जो विचार मांडला, हा नव्या पद्धतीने शांततामय आणि सुदृढ असणाऱ्या समाजाचं संघटन करण्याचा सुदृढ असा विचार मांडला. नव्या समाजाची निर्मिती स्वामींच्या तत्त्वविचारातून आपण करू शकतो. समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुतेचा हा सर्वज्ञांचा विचार, याच्यातून आपण समाजामध्ये एक प्रकारची वैचारिक क्रांती निर्माण करू शकतो आणि पुन्हा एकदा या पृथ्वी तलावर सृष्टीमध्ये एक प्रकारचं नंदनवन निर्माण करू शकतो. सर्वज्ञांच्या विचारांची आजही आपल्याला गरज आहे. बंधूंनो, समस्या जरी असंख्य असल्या, या समस्यांचा विचार सर्वज्ञांच्या विचारामध्ये याचं उत्तर आपल्याला भेटतं, याचं चिंतन आपल्याला भेटतं, सूत्रामध्ये भेटतं. हे जर करायचं असेल, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सर्वज्ञांच्या विचारांकडे यावं लागेल, या सूत्रांचं चिंतन आपल्यामध्ये उतरावं लागेल आणि स्वतःला एक माणूस म्हणून घडवावं लागेल. कारण स्वामींनी या माणसाकडून माणसाच्या आणि माणुसकीच्या वर्तनाची अपेक्षा केली. मनुष्य मात्र समाजाने व्हायला पाहिजे प्रत्येकाने, अशा प्रकारचा समाज स्वामी घडवण्याचा प्रयत्न करतात. सर्वज्ञांच्या विचारामध्ये बंधून ही ताकद आहे. निश्चितच या अष्टशताब्दीच्या या वर्षानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी कृतसंकल्प करूया. सर्वज्ञांचा हा म्हणजे नवा समाज घडवण्याचा जो क्रांतिकारी विचार आहे, हा विचार आपण सर्वांपर्यंत पोहोचून आपलंसुद्धा कौटुंबिक आरोग्य, सामाजिक आरोग्य एक प्रकारचं तयार करून या संपूर्ण समाजाला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ ही कामना व्यक्त करतो. अष्टशताब्दीच्या निमित्तानं श्री चक्रधरायन या सदराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटला, परंतु कुठेतरी थांबणं आवश्यक होतं. काल आपण श्रीप्रभू बाबांचा अवतरण दिन संपन्न केला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतरण दिनापासून श्री गोविंद प्रभू बाबांच्या अवतरण दिनापर्यंत आपण श्री चक्रधरायन या सदरातून दररोज भेटत गेलो, सर्वज्ञांच्या विचारांचं चिंतन करत गेलो. आजच्या या समारोपाच्या सत्रामध्ये असंख्य असणाऱ्या समस्यांवर सर्वज्ञांचे विचार ते नव्यानं उपयोगी ठरणार आहेत आणि नव्यानं संपूर्ण मानवतेचं युग निर्माण करण्यासाठी सर्वज्ञांचे विचार हे तितकेच म्हणजे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, ही भावना व्यक्त करतो. श्री चक्रधरायन या सदराला आपण सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला, आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. आणि श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या विचारांना आपण जे सर्वांनी जो भरघोस पाठिंबा दिला त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी श्री चक्रधरायन या सदराचा आपण समारोप करतो आहोत. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्, मा कश्चित् दुःख भाग भवेत्, मा कश्चित् दुःख भाग भवेत्.